जय हिंद. नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे SPP एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण 124व्या कन्व्होकेशन म्हणजेच डिग्री सर्टिफिकेटसाठी कशा पद्धतीने अप्लाय करायचं याबाबत आपण माहिती घेणार आहोत. तसेच रेग्युलर सर्टिफिकेट कुणासाठी आहे, सप्लिमेंटरी सर्टिफिकेट कुणासाठी आहे, अप्लाय कधीपासून कधीपर्यंत करू शकता, फीज किती आणि तुम्ही कशा पद्धतीने त्याचं पूर्णपणे तुम्हाला अप्लाय करता येईल आणि तुम्हाला कधी ते सर्टिफिकेट भेटणार आहे या सर्व बाबतीत आपण स्टेप बाय स्टेप्स माहिती घेणार आहोत. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, सप्लिमेंटरी किंवा रेग्युलर कन्व्होकेशन फॉर्म भरण्यापूर्वी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अधिक माहितीसाठी आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच परीक्षेबाबत अद्ययावत माहितीसाठी आपण टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी होऊ शकता. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात प्रथम तुम्हाला सांगतो आहे की रेग्युलर कन्व्होकेशन जे काही आहे तर हे रेग्युलर कन्व्होकेशन जे असणार आहे, जे विद्यार्थी ऑक्टोबर 2023च्या परीक्षेमध्ये पासआउट झाले आहे त्याच विद्यार्थ्यांसाठी हे रेग्युलर कन्व्होकेशन असणार आहे. तर सप्लिमेंटरी कन्व्होकेशन म्हणजेच जे विद्यार्थी एप्रिल 2023 किंवा त्याच्या अगोदरच्या कोणत्याही परीक्षेमध्ये पास झालेले आहे त्या विद्यार्थ्यांसाठी सप्लिमेंटरी कन्व्होकेशन असणार आहे. त्यामुळं विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला काही बारीक सारीक तांत्रिक अडचणी येतात, जसं की एखाद्या वेळेस एखादा विद्यार्थी ऑलरेडी तो पासआउट एप्रिल 2023ला झालेला आहे, बट तो आत्ता जर का रेग्युलरमधून अप्लाय करत असेल तर त्याला त्याची फॅकल्टी तिथे सिलेक्ट करता येणार नाही किंवा त्याच्या फॅकल्टीमध्ये त्याचा कोर्स तिथे त्याला दिसणार नाही. अशा पद्धतीचे टेक्निकल प्रॉब्लेम त्यांना येतात. तर विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने तुम्हाला सांगितलेलं आहे. आता कधीपासून कधी अप्लाय करता येतो त्याची माहिती आपण बघूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, सप्लिमेंटरी कन्व्होकेशन फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला सगळ्यात प्रथम unipune.ac.in या ऑफिशियल होमपेजला जायचं आहे. तिथे गेल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सर्टिफिकेट सेक्शन दिसेल. या सर्टिफिकेट सेक्शनला काय करा, क्लिक करा. क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला वेगवेगळे सर्टिफिकेट्स तुम्हाला बघायला भेटतील. तर त्यामध्ये तिथे तुम्हाला अप्लाय फॉर रेग्युलर कन्व्होकेशन किंवा डिग्री सर्टिफिकेट सांगितलेलं आहे आणि नोट दिलेली आहे फॉर ऑक्टोबर 2023 आणि त्याच्या अगोदरच्या कोणत्याही एक्झाम जर का असेल तर त्या विद्यार्थ्यांनी इथं अप्लाय ऑनलाईन फॉर सप्लिमेंटरी कन्व्होकेशन डिग्री सर्टिफिकेट्स यावरती काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. तर तुमच्या फॉर्मसाठी जी काही डेट आहे तर विदाऊट लेट फी म्हणजे जी काही नॉर्मल फी दिलेली आहे त्या फीसह तुम्ही कधी ते कधी करू शकता. 11 मार्च ते 30 मार्चपर्यंत अप्लाय करू शकता. तर लेट फीसह तुम्ही 31 मार्च ते 15 एप्रिलपर्यंत अप्लाय करू शकता. दिलेल्या मुदतीतच तुम्हाला अप्लाय करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला परत लवकर अप्लाय करता येणार नाही. मग डायरेक्ट पुढचं जे काही ॲप्लिकेशन्स आहे ते डायरेक्ट तुम्हाला कधी अप्लाय करता येईल, ज्यावेळेस ही परीक्षा जूनमध्ये परीक्षा कंप्लीट होईल, जुलैमध्ये त्याचा किंवा जूनमध्ये निकाल लागेल, मग ऑगस्ट सप्टेंबरमध्ये ते तुम्हाला डिग्री सर्टिफिकेट्स पुढचं अप्लाय करता येईल. सो त्याकरता विद्यार्थी मित्रांनो, जेही विद्यार्थी ऑक्टोबर 2023च्या परीक्षेत पासआउट झालेले आहे किंवा एप्रिल 2023च्या परीक्षेत पास झाले पण आत्ता सर्टिफिकेट काढले नाही किंवा त्याच्या अगोदरच्या कोणत्याही परीक्षेत तुम्ही पास झालेले आहे बट तुम्ही डिग्री सर्टिफिकेट काढलं नाही तर तुम्ही आत्ताच ते काढून घ्या. अन्यथा तुम्हाला पुढे जॉबला किंवा कुठेही तुम्हाला प्रॉब्लेम येणार आहे. त्यामुळे आत्ताच तुम्ही सर्टिफिकेट काढा. सो या ठिकाणी तुम्ही अप्लाय ऑनलाईन किंवा रेग्युलर सर्टिफिकेट्सवर काय करा, क्लिक करा. जे रेग्युलरचे असतील किंवा सप्लिमेंटरी असेल तर तुम्हाला या पद्धतीचा डॅशबोर्ड तुम्हाला बघायला भेटेल. त्याच्यानंतर इथे तुम्हाला स्टुडंटमध्ये इथे तुम्हाला 2 ऑप्शन आहे, क्रिएट अकाउंट आणि दुसरा आहे लॉग इन. ज्या विद्यार्थ्यांचं ऑलरेडी SPPOला कोणताही अकाउंट नाही तेच विद्यार्थी फक्त क्रिएट अकाउंट करतील. जर ज्या विद्यार्थ्याचं ऑलरेडी अकाउंट आहे तर ते विद्यार्थी काय करतील, लॉग इन बटनावर क्लिक करतील. सो लॉग इन बटनावर क्लिक करा. इथे जसं लॉग इन बाय मी मोबाईल नंबर आहे तर मी मोबाईल नंबर एंटर करणार आहे, पासवर्ड एंटर करेल. इथे जो काही कॅप्चा दिलेला आहे तो कॅप्चा या ठिकाणी एंटर करायचा आहे. इथे तुम्हाला कोणती डिटेल टाकायची आहे तर जी काही परीक्षा फॉर्म भरताना तुम्ही जो काही युजर नेम पासवर्ड टाकलेला होता तोच युजर नेम पासवर्ड म्हणजेच मोबाईल नंबर आणि मेल ID यापैकी एक युजर नेम टाकायचा आणि पासवर्ड टाकून तुम्ही लॉग इन बटनावर क्लिक करून परीक्षा फॉर्म भरायचा. इथे डिग्रीचा फॉर्मसाठी तुम्हाला अप्लाय करायचं आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, मी अप्लाय केलेला आहे आणि इथे एका विद्यार्थ्याचा PRN नंबर, इलिजिबिलिटी नंबर, त्याचा कोर्स नेम दाखवलेला आहे आणि थोडंसं उजव्या साईडला जर का स्क्रोल केलं तर या ठिकाणी त्याचं प्रोफाईल स्टेटस काय दाखवत आहे, कोर्स
कंप्लीटेड आहे, म्हणजे हा विद्यार्थी ऑलरेडी एप्रिल 2023ला काय झालेला आहे, पासआउट झालेला आहे आणि तो आता काय करतो आहे, सर्टिफिकेटसाठी अप्लाय करत आहे. तर या ठिकाणी तुम्हाला उजव्या बाजूला ॲक्शन कॉलम दिसेल. या ॲक्शन कॉलममध्ये इथे अप्लाय फॉर सर्टिफिकेट्स अशी टॅब तुम्हाला दिसेल. तर त्या टॅबवरती काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन दिसतील. एक आहे इथे अप्लाय फॉर 124 रेग्युलर कन्व्होकेशन सर्टिफिकेट्स. ओके, इथे तुम्हाला डिटेल दिलेली आहे. म्हणजे जे विद्यार्थी ऑलरेडी ऑक्टोबर 2023च्या परीक्षेत पासआउट झाले आहे त्यांनी या ठिकाणी क्लिक करून फॉर्म भरायचा आहे. तर जे विद्यार्थी ऑक्टोबर 2023च्या व्यतिरिक्त म्हणजे अगोदरच्या एक्झाममध्ये पासआउट झाले असतील तर त्यांनी इथे अप्लाय फॉर सप्लिमेंटरी कन्व्होकेशन सर्टिफिकेट्स यावरती काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. ओके, ज्यांना डुप्लिकेट सर्टिफिकेट काढायचं ते त्या ठिकाणी क्लिक करतील. ज्यांना अप्लाय टू होम सेवर टू मे कन्सर्न सर्टिफिकेट्सला अप्लाय करायचं ते या ठिकाणी क्लिक करतील. ज्यांना रँक सर्टिफिकेट्सला अप्लाय करायचं होतं ते या ठिकाणी करतील. ज्यांना मीडियम सर्टिफिकेट्स अप्लाय करायचं ते या ठिकाणी अप्लाय करतील. ओके, आणि इथे त्यांनी सांगितलेलं आहे कोणतं सर्टिफिकेट्स तुम्हाला किती दिवसांमध्ये भेटणार आहे त्याची माहिती या ठिकाणी दिलेली आहे. आता बघा इथे फीचा पण उल्लेख केलेला आहे. जर तुम्ही रेग्युलर कन्व्होकेशनसाठी जर का अप्लाय करणार असेल तर त्यासाठी तुम्हाला विदाऊट लेट फीसाठी अप्लाय कधीपासून कधीपर्यंत करायचं आहे, तर 11 मार्चपासून ते 30 मार्चपर्यंत करायची आहे. ज्याच्यामध्ये प्रोफेशनल कोर्सला फी 385 रुपये आहे, तर नॉन प्रोफेशनल कोर्स म्हणजे BA BCom BScला 290 रुपये फी आहे. तर लेट फीसह जर का आपण अप्लाय करणार असेल तर 31 मार्च 2024 ते 15 एप्रिल 2024पर्यंत अप्लाय करू शकता. त्यासाठी प्रोफेशनल कोर्सला 685 रुपये फी आहे, तर नॉन प्रोफेशनल कोर्सला 510 रुपये लेट फीसह फी असणार आहे. आणि जे विद्यार्थी सप्लिमेंटरीमध्ये आहे तर त्यांनी काय करा, या ठिकाणातून क्लिक करा. आता ऑलरेडी या विद्यार्थ्याचा सप्लिमेंटरीमध्येच आहे, पण आपण एकदा काय करूया, या ठिकाणी अप्लाय फॉर 124ला इथे रेग्युलरमधून प्रयत्न करूया. म्हणजे मी जे विद्यार्थी ऑक्टोबर 2023मध्ये पासआउट झालेले आहे त्यांच्यासाठी इथे ऑक्टोबर 2023 या ऑप्शनला काय करायचं आहे, इथे अप्लाय 24ला क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला इन्स्ट्रक्शन येतील. थोडंसं खालती स्क्रोल करा. इन्स्ट्रक्शन मराठी आणि इंग्लिश अशा दोन्ही पद्धतीचे आहे. याच्यामध्ये महत्त्वाच्या सूचना आहे की जे विद्यार्थी PhD किंवा MPhilचे अर्ज करणार आहे तर त्यांना काय करायचं आहे, डिक्लेरेशन ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे आणि डिक्लेरेशनची स्कॅन प्रत अपलोड करायची आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही फॉर्म भरल्यानंतर कोणत्याही स्टुडंट फॅसिलिटेशन सेंटरमध्ये किंवा ज्याला आपण विद्यार्थी सुविधा केंद्र म्हणूया त्या ठिकाणी तुम्हाला हार्ड कॉपी पाठवण्याची आवश्यकता राहणार नाही. काही आणखीन सूचना आहेत, त्यामध्ये एकदा तुम्ही भरलेलं शुल्क तुम्हाला परत कोणत्याही कारणास्तव परत केलं जाणार नाही. नंतर तुमचं पदवी प्रमाणपत्र पावतीशिवाय दिले जाणार नाही. पदवी प्रमाणपत्र प्राप्त होईपर्यंत शुल्काची पावती आणि अर्ज तुम्हाला जतन करून ठेवायचा आहे. म्हणजे तुम्ही जो काही आता अर्ज करणार आहे त्याची प्रिंटआउट तुम्ही काय करायची, सेव्ह करून ठेवायची आहे. आणि तुमचं कन्व्होकेशन जे काही सर्टिफिकेट्स आहे त्याची तारीख हे तुम्हाला जाहीर करण्यापूर्वी 1 आठवडा विद्यापीठाच्या वेबसाईटला तुम्हाला बघायला भेटेल. आपण आपल्या ह्या जे काही सूचना असतील किंवा जे काही कधी भेटणार आहे त्याची माहिती यूट्यूबच्या माध्यमातून आणि टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून दिली जाईल. म्हणून तुम्ही सगळ्या जणांनी यूट्यूबच्या व्हिडिओ बघत जा आणि टेलिग्राम चॅनलमधले मेसेज पण बघत जा. सर्व सूचना रीड केल्यानंतर या ठिकाणी बॉक्समध्ये क्लिक करा आणि अप्लाय बटनावर क्लिक करून पुढे जा. इथे क्लिक केल्यानंतर तुमचा PRN नंबर येईल आणि इथे पासिंग इयर येणार आहे. जसं जे विद्यार्थी ऑक्टोबर 23ला पास झाले तर ते विद्यार्थी या ठिकाणचा ऑप्शन काय करतील, सिलेक्ट करतील. सिलेक्ट केल्यानंतर इथे चेक PRN व्हॅलिडेशन यावरती क्लिक करा. इथे तुमची माहिती 1 by 1 येईल. इथे तुम्हाला तुमच्या एक्झाम फॉर्मवरती जो काही सीट नंबर दिला तो तुम्हाला टाकायचा आहे. जेंडर इथे मेल फिमेल सिलेक्ट करायचा आहे. स्टुडंट नेम ॲज पर युअर मार्क लिस्ट तुम्हाला मेन्शन करायचं आहे. इथे मराठीत नेम तुम्हाला टाकायचा आहे. मदर नेम ओनली ॲज पर युअर मार्क लिस्ट मदर नेम टाकायचा आहे. ते मराठीतून पण तुम्हाला टाकायचं आहे. इथं कंट्री जसं तुमची इंडिया आहे, सर्वांची आपली इंडिया आहे ती टाकू. स्टेट महाराष्ट्र आहे तर महाराष्ट्र इथे काय करा, सिलेक्ट करा. जर एखादा विद्यार्थी ऑलरेडी बाहेरच्या ठिकाणी असेल, म्हणजे एखादा विद्यार्थी गुजरात किंवा मध्य प्रदेश काही दिल्लीचे असतील तर त्यांनी त्या ठिकाणी ते सिलेक्ट करा. ओके, नंतर इथे तुमची डिस्ट्रिक्ट आहे. जसं की एखादा विद्यार्थी नाशिकचा असेल तर तो नाशिक या ठिकाणी सिलेक्ट करेल. तालुका त्याचा जो काही असेल, जसं या विद्यार्थ्याचा आपण गृहीत धरू येवला तालुका आहे. पिनकोड टाका, ॲड्रेस टाका, त्याच्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाका, मेल टाका. इथं कॉलेजचा पनकोड तुम्हाला टाकायचा आहे. काय करायचा आहे, कॉलेजचा पनकोड टाकायचा आहे जो तुमच्या हॉल तिकीटवर असतो.
काय असतो तुमच्या हॉल तिकीटवर असतो. किंवा जर तुम्हाला तिथे भेटला नाही तर या ठिकाणी तुम्ही क्लिक हिअर टू चेंज कॉलेज या बटनावर काय करा, क्लिक करा. ओके, सो या बटनावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला वेगवेगळे कोड दिसून येतील. ओके, हे जसं इथं अहमदनगर दिसून येईल. या ठिकाणी तुम्ही काय करा, सर्च बॉक्समध्ये फक्त इथे सपोज येवला मी टाकलं आणि काय करा या ठिकाणी सर्च करा. तर येवल्याचे जेवढे काही कॉलेज आहे तर तेवढे कॉलेज काय होतील या ठिकाणी सर्च होतील. ओके, सो सपोज मला वाटलं की या ठिकाणी MGMचं हे कॉलेज आहे तर मी त्या ठिकाणी शेअर करेल. इथे ओके बटनावर क्लिक करेल तर इथं कॉलेजचा पण कोड आला, कॉलेजचा कोड आला, कॉलेजचं नेम आलं. नंतर विचारलं जातं की यूज युअर कॉलेज ऑटोनॉमस. जर ऑटोनॉमस असेल तर येस करा, नसेल तर नो बटनावर क्लिक करा. इथं फॅकल्टी आहे, जसं की या विद्यार्थ्याची कॉमर्स फॅकल्टी, तर आपण कॉमर्सवरती क्लिक करू. काही विद्यार्थ्यांना या ठिकाणी एरर येतो की या ठिकाणी तुमचा BComचा कोर्स दिसत नाही. अशा वेळेस याचा अर्थ असा आहे की तुम्ही जे काही पास झाले ते एप्रिल 23ला झाले, ऑक्टोबर 23ला झाले नाही. सपोज या विद्यार्थ्याचा BBA असेल कोणता, जर जो विद्यार्थी ऑक्टोबर 23ला असेल तर त्या ठिकाणी त्याचं हे ऑप्शन इथे येणारच आहे, अदरवाईज ते ऑप्शन येणार नाही. आपण गृहीत धरू की हा विद्यार्थी काय असेल की BBAचा आहे किंवा BBA HHचा असेल. नंतर इथे पासिंग मंथ टाकायचं आहे. पासिंग मंथ कोणतं टाकणार आहे, जे तुमच्या रिझल्टवर आहे. जसं या रिझल्टवर ऑक्टोबर 23 असेल, सिलेक्ट इयर 23 करा. रिझल्ट तुमचा कोणता ग्रेड आहे, रिझल्टमध्ये खालती तुम्हाला ग्रेड दाखवतात तर तो ग्रेड या ठिकाणी टाका. आणि इथे सांगितलेलं आहे की अंडर क्लास इम्प्रूव्हमेंट स्कीम या ठिकाणी टिक करू नका. कारण जर तुम्ही क्लास इम्प्रूव्हमेंटमधून जर का पास झाले तरच या ठिकाणी टिक करा, अदरवाईज टिक करू नका. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, इथे सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे. आणि सबमिट बटनावर क्लिक करून तुम्ही काय करू शकता, त्याची फी पेड करू शकता. ओके, आता बटनावर तुम्ही क्लिक केल्यानंतर तिथे तुम्हाला फी भरण्यासाठी काय होईल, टॅब ओपन होईल. काय होईल, फी भरण्यासाठी तुम्हाला टॅब ओपन होईल. त्यावरती काय करा, क्लिक करा आणि ऑनलाईन माध्यमातून काय करा, फोनपे, गुगल पेच्या माध्यमातून तुम्ही फी पेड करू शकता. आणि आलेल्या अर्जाची जी काही प्रिंटआउट आहे ती या ठिकाणातून तुम्हाला काय करता येईल, डाउनलोड करता येईल. या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन आहे, सर्टिफिकेट होम आहे, स्टुडंट डॅशबोर्ड आहे, कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन आहे, त्या ठिकाणी तुम्हाला इथे दिसून येईल. सो इथे स्टुडंट डॅशबोर्डमध्ये इथे तुमचा काय होईल, ॲप्लिकेशन ID दिसेल, PRN नंबर दिसेल, सीट नंबर दिसेल, नेम दिसेल, ॲप्लिकेशन टाईप म्हणजे रेग्युलर आहे का रेग्युलर आहे का सप्लिमेंट आहे ते दिसेल, पेमेंट स्टेटस दिसेल, ॲक्शन दिसेल आणि ट्रॅकिंग स्टेटस पण तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे. आता हा ऑलरेडी विद्यार्थी सप्लिमेंटरीमधला आहे तर आपण याची सप्लिमेंटरीमधली इन्फॉर्मेशन आपण फिलअप करू दाखवलेला आहे. तर तुम्ही या पद्धतीने काय करा, माहिती भरा आणि काय करा, त्याची प्रिंटआउट काढा. आणि प्रिंटआउट काढल्यानंतर त्याची फी भरल्याची पावती आणि तुमचा ॲप्लिकेशन अर्ज हा जतन करून ठेवा. आणि तुम्हाला काय केलं जाईल, सप्लिमेंटरी जे काही सर्टिफिकेट्स आहे सप्लिमेंटरी हे तुम्हाला 30 दिवसामध्ये तुम्हाला भेटून जाईल. आणि रेग्युलरचं जे काही सर्टिफिकेट्स आहे ते विद्यापीठ तारीख ठरवेल त्या तारखेला समारंभ होईल आणि नंतरच काय केलं जाईल, तुमच्या ॲड्रेसवरती दिलं जाईल. अदरवाईज तुम्ही काय करू शकता, ॲप्लिकेशन आणि त्या पावती घेऊन तुम्ही जर का विद्यापीठाच्या सर्टिफिकेट सेक्शनला गेलात तर त्या ठिकाणातून तुम्हाला देण्याची संधी भेटू शकते. बट शक्यतो तरी ते लवकर देत नाही, तर तुम्ही वाट बघा. जर खूपच अर्जंट असेल तर तुम्ही कन्व्होकेशन किंवा सर्टिफिकेट सेक्शनला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. सो या पद्धतीने तुम्ही ऑनलाईन रेग्युलर कन्व्होकेशन किंवा सप्लिमेंटरी कन्व्होकेशनसाठी तुम्ही अप्लाय करू शकता. सो विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने तुम्ही फॉर्मला अप्लाय करा आणि आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. सो पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.